आज चाललो आम्ही मूर्तिजापूरले गाडी घेऊ. कृष्णाची गाडी घेऊन चाललो आम्ही मूर्तिजापूरले आज. तिघजण असतोच मी कृष्णा. आता निघालो आम्ही आणि खाडीपुरात आहे तर तिथं जाऊन काम करणार गाडीचं. दाखवतो तुम्हाला व्हिडिओ आखरीपर्यंत बा. आता भाई आलो आम्ही कृष्णा मामाच्या इथं आणि इथं गाडी लावून दिली. कृष्णा मामाचं घर ते समोरचं लावलं ना सर्व. कृष्णा मामाच्या घरी काम होतं कृष्णाला तर आता आलो आम्ही. इथून जाऊ मूर्तिजापूरले. हे समोरचं घर हे आलं. आता बसलो आमच्या गावातलं गॅरेज आसिफ भाई. हँडब्रेक भी नहीं लगा इसका. आणि हे गॅरेज यात चाललं कृष्णा गाडीचं काम चालू आणि कृष्णा बाहेर उभा आहे. आम्ही दोघं बाहेर आहोत. पाणी गिनी आणलं त्यानं आमच्यासाठी आणि आम्ही दोघं अंदर असतोच. असतोच ना गाडी चालवताना है ना ते. रस्त्याने व्हिडिओ बघून घे जाऊन तर आता काम चालू झालं त्याचं. बोनट खोलला आहे. ऑइल फिल्टर चेंज करणार आहे. डिझेल फिल्टर चेंज करणार. ऑइल चेंज करणार. इंजन ऑइल चेक करणार. इंजन ऑइल चेक करणं नाही टाकणं झालं. तर हे दाखवत तुम्हाला समोर. त्यावर आता हे बकेट आणली कॅस्ट्रॉलची 3,500 इसमें फिल्टर रहता है किसका. जुनं काढून फेकला आणि नवं टाकून राहिले आता. हे डिझेल फिल्टर. बम खर्च आला बाबा नाही. भाडं मारा. ऑइल आणलं म्हणून. ऑइल तर दाखवलं रे. मूर्त्यावरला काम करून घ्यायचं मग अमरावतीतलं काम करायचं. अमरावती चालतं काय. इतरच भेटते ना ट्राय. आता झाली आमची गाडी ओके आणि कृष्णा चालून राहिला आता. आणि असतोच इथं बसलाय माझ्या बाजूनं. असतोच राहना. अमरावती को चलते क्या फिर. हाँ अमरावती जाएंगे ना अभी खाना वाना खा के. कृष्णा काय म्हणते ते बघू आम्ही. पहिले तर गावात जाणार. गाडी ओके झाली. आसिफ भाईने चक्कर आणला तर आता निघालो आम्ही मूर्तिजापूरहून. आता थांबलो आम्ही मूर्तिजापुरात. लस्सी फालुदा प्यायले ते बघून घ्या. शिवशक्ती आईस्क्रीम. क्या है. बदाम शेक घेतला मी आणि दादा घेता लस्सी गेले कृष्णाले. तर बदाम शेक खातो मी पहिले मूर्तिजापुरात शकुंतला एक्सप्रेस चालू आहे बा कोयशावरची. आणि आता चाललो आम्ही घरी. गाडी ओके झाली बाई. हा पूल बघतोय पुढचा. चला गाईज आम्ही आता घरी पोचलो. आता जेवण वगैरे करतो. आजचा आमचा मूर्तिजापूरचा खर्च पूर्ण 6,000 रुपये आलेला आहे. डिझेल अलग आहे आणि नंतरचा जो खर्च अमरावतीत गेल्यावर तो आहे 5,000 रुपये खर्च. तो दाखवून आम्ही तुम्हाला. अजून खर्च लागायचा आहे. तो उस्मानात जाणार आहे अमरावतीला. ते पण दाखवू. खर्च किती आला गाडीला काय झालं. गाडी घेणं सोपी गोष्ट आहे का कठीण गोष्ट आहे ते पण दाखवू. आणि हा येणार बकेट. ऑइल उरलं होतं ते बकेट कामी येते. आणि आता करतो जेवण मी घरी जाऊन. नंतर निघालो आम्ही अमरावती जाण्यासाठी आणि हायवे लागला आहे.
पोंग्या आणि कृष्णा येऊन आला गाडीनं. माझ्या गाडीने येऊन आला कृष्णा. आणि आता आशुतोष मी चाललो अमरावती समोर. आम्हाला कपडे गिपडे घेणार. लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. भाई ट्रॉफिक पोंग्या. फर्स्ट टाइम पाहून आलो एवढी ट्रॉफिक मी पंचवटीवर. कृष्णन बाप्पू गेले गाडीचं काम करायला ना आम्ही आलो कपडे घ्यायला. माझ्या मावसबाचं दुकानात असे दोसले दुकान दाखवतात त्याचं रित्याचं. इथं लावली गाडी. आणि हे आहे ड्रीमलँड. तिथून जावं लागते. अशी दोस्त घेतल्या 2 पॅन्ट आणि क्वालिटी बा किती खतरनाक आहे. ओ भाई पॅन्ट शर्ट. मी तर ब्लॅकच घेणार आहे एक नंतर बघू कोणतं घ्यायचं. तर पुरा धिंगाणा गेला दुकानचा. अशी दोस्त भावाचा लव आहे. असतोच ना शर्ट पॅन्ट घालून पाहिला आता चांगलं दिसते वाटते का सांग जा तुम्ही कमेंट करून. आशुतोषचा पॅन्ट आणि शर्ट 6:30 वाजता आला. आता वाजले 7:30 आणि आशुतोषचं वाचत जाऊ तुम्ही. एक नंबर दिसणार भाई तू. हा दुसरा घे. आशुतोष पोहून राहिला. ही शेरवानी सोमवारची. दादाला फोटो काढायला लावणार बा आशुतोष. हाँ ये एक नंबर फोटो निकालो भैया. अखबार में छपाने गया कल. आणि आता मी पाहतो टी शर्ट 2 आपले पॅन्ट चॉईस झाले. पॅन्ट पण दाखवतो. आणि हे मार्केट बिझीलँड मार्केट. आमची झाली इथची शॉपिंग. आणि आता चाललो आम्ही जुती घ्यायची म्हणजे अशी तर पहिले गाडीची पूस फडका मारते का. तर आता चाललो आम्ही जुती घ्यायला. जुती का बूट घेते काय माहीत. हे घ्या. आणि मी घेतलं हे एवढं मोठं 4 कपडे मी घेतले. म्हणजे 2 शर्ट 2 पॅन्ट आणि 1 शर्ट 1 पॅन्ट यानं घेतला. बघून घ्या दुकान. दिवस होता तेव्हा गेलो आम्ही दुकानात. आणि रात्र झाली एकदम झालो 8:30 वाजले. आता 1.5 तास लागला बाबू. चला आणि कपडे दे ना माझा. चला तर जातो आम्ही आता बूटच्या दुकानात. पहिले बूट घ्यायचा म्हणते. आले आस्तोच लागला चेक करायला. आस्तोच घेऊन आला स्प्रे पटेलचा. पण एवढा चॉईस करायला भारी चालला. 10 वाजवले इथंच आहे ना अमरावतीत. आम्ही घेतले बूट कपडे आणि आता घेऊन आला स्प्रे. हा आणला बूट शू. कसं वाटते कमेंट करून सांग जा. आणि हे सॉक्स शर्ट आणि ब्लॅक शर्ट ग्रे पॅन्ट आणि खालचं पण ग्रे. कसं वाटते कमेंट करून सांगा. आणि चला पुढच्या ब्लॉगमध्ये असं लाईक सबस्क्राईब.